नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मखाण्यापासून आपण मसालेदार मखाने, मखाण्याची खीर, मखाण्याचे विविध पदार्थ करतो. तसेच आज आपण मखाने आणि ड्रायफ्रूट्स घालून हेल्दी लाडू कसे करतात ते पाहणार आहोत. या लाडूमध्ये आपण मखाने, मगज बीज, खजूर, गूळ, डेसिकेटेड कोकोनट असे विविध हेल्दी पदार्थ वापरलेले आहेत. मखाण्यामध्ये अनेक आरोग्यवर्धक घटक आहेत. आपण रोज मखाने खाल्ले तर दाबापासून आराम मिळतो. यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच मधुमेहासाठी उपयुक्त आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्वचा आणि केसासाठी उपयुक्त आहे. मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स, खनिजे, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे घटक भरपूर प्रमाणात आहेत. तसेच हे वेट लॉससाठी उपयुक्त आहे. मखाने हे थंड पदार्थ आहे, त्यामुळे उन्हाळ्यात ह्याचं सेवन केले पाहिजे. मखाण्याचे लाडू करण्यासाठी मी हे मखाण्याचं एक पॅकेट घेतलेलं आहे. 100 ग्रॅमचं एक पॅकेट आहे. हे फुल मखाने हे असे असतात. मखाने हे अतिशय पौष्टिक असते. त्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. हे मखाने घेतलेले आहेत आणि खजूर घेतलेले, खजूरमधले बिया काढून घेतलेले आहेत. हे मगज बीज घेतलेले आहेत. हे उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देते हे मगज बीज. आणि थोडेसे बदाम घेतलेले आहेत, थोडेसे काजू घेतलेले आहेत. आता हे सर्व मी वेगवेगळे भाजून घेते. मखाने भाजण्यासाठी मी कढईत मखाने घातलेले आहेत सर्व. तर हे मंद आचेवर भाजून घ्यायचं, एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतल्यामुळे मिक्सरला लगेच बारीक होतात. मखाने चांगले भाजून झालेले आहेत. मस्त क्रिस्पी झालेले आहेत. हे गार झाल्यावर एकदम कुरकुरीत होतात. तर हे मी एका डिशमध्ये काढून घेते. त्यानंतर आपण मगज बीज भाजून घेऊयात. हे मगज बीज अतिशय पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणारे आहेत. हे चांगले भाजलेले आहेत. हे भाजायला जास्त वेळ लागत नाही. आता हे मी काढून घेते एका डिशमध्ये. त्यानंतर बदाम भाजून घेणार आहे. बदाम मी चांगले भाजलेले आहेत, ते मी एका डिशमध्ये काढून घेते. त्यानंतर काजू भाजून घेऊयात. पण चांगले भाजलेले आहेत, चांगले ब्राऊन झाले आहे. एका डिशमध्ये काढून घेते मी. त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट घेणार आहे मी, ते भाजते. मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत सर्व साहित्य. डेसिकेटेड कोकोनट हे चांगलं भाजलेलं आहे, मी डिशमध्ये काढून घेते. त्यानंतर खजूर थोडंसं परतून घेऊया. खजूर थोडंसं कढईमध्ये परतून घेऊया. खजूरही चांगलं भाजलेलं आहे. गॅस बंद करून घेते. आता हे सर्व साहित्य गार झाल्यावर आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. मखाण्याचे लाडू करण्यासाठी सर्व साहित्य भाजून घेतलं होतं. काजू, मगज बीज, मखाने, बदाम, खजूर, परत
डेसिकेटेड कोकोनट. आता हे सर्व गार झालेलं आहे. आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते. हे बघा गार झाल्यावर एकदम असे क्रिस्पी झालेले आहेत हे मखाने. मखाण्याचे लाडू करण्यासाठी आपण मखाने, ड्रायफ्रूट्स, बाकी सर्व साहित्य खोबरं वगैरे सर्व साहित्य भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता पंढरपुरी डाळ म्हणजे फुटाण्याची डाळ बाइंडिंगसाठी आपण ही फुटाण्याची डाळ भाजून मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर ही पंढरपुरी डाळ 100 ग्रॅम पंढरपुरी डाळ घेतलेला आहे. ते मिक्सरला बारीक करून चांगलं भाजून मिक्सरला बारीक पावडर करून घेतलेलं आहे. आता हे सर्व मी तुपामध्ये भाजून घेते. जाडबुडाच्या कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आधी आपण थोडंसं भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता तुपामध्ये चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे. म्हणजे लाडू आपले जास्त दिवस टिकतात आणि टेस्टही छान येते लाडूची. गॅसवर मी जाडबुडाची कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तूप घालते. साधारण 1 वाटीभर तूप घालते यामध्ये. आता ह्या तुपामध्ये आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊया. तुपामध्ये मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचं आहे. यामध्येच मी खजूर पण घालते. खजूर आपण बिया काढून सर्व बियापासून वेगळं करून थोडंसं परतून घेतलं होतं आपण. आता ते परतलेलं खजूर मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालते. आता हे जरी असं जास्त असं हे गोळा झालेलं दिसत असलं तरी आपण यामध्ये परतून घेतलं की ते गोळा यामध्ये या सर्व साहित्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होतंय. सर्व साहित्य तुपामध्ये चांगलं भाजून झालेलं आहे. खजूरही चांगलं मिक्स झालेलं आहे यामध्ये. आता हे गॅस बंद करून घेते. आपण गुळाचा पाक करून गुळ विरघळवून घेणार आहे. फक्त पाक वगैरे काय करून घेणार नाही. गॅस बंद करून घेते आणि हे एका परातीत काढून घेते साहित्य सर्व. मखाण्याचे लाडू करण्यासाठी आपण सर्व साहित्य आधी थोडंसं भाजून मिक्सरला बारीक करून घेतलं होतं आणि ते पावडर फॉर्ममध्ये आपण करून ते तुपामध्ये चांगलं खमंग भाजून घेतलं. आता आपण हे हेल्दी लाडू करणार आहोत. त्यासाठी मी गुळाचा वापर करणार आहे. त्यासाठी मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे. अर्धा किलो गुळ घालते ह्यामध्ये. ह्यामध्ये थोडंसं पाणी घालते. गुळ विरघळेल एवढं म्हणजे बुडेल एवढं पाणी घालून चांगलं विरघळवून घेते. म्हणजे पाक वगैरे काय करायचं नाही. फक्त गूळ विरघळून थोडंसं चिकटपणा आला की गुळाला मग आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे. गुळामध्ये आयर्न, विटॅमिन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्याने आपण हे हेल्दी लाडू करणार आहे. त्यासाठी मी गुळाचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला गुळ आवडत नसेल तर साखर, खडीसाखरचाही वापर करू शकता. गूळ चांगलं विरघळून घ्यायचं आहे. गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. चांगले बुडबुडे यायला लागलेले आहेत. ह्या स्टेजला आल्यावर आपण हे गॅस बंद करूया आणि आपण मखाण्याचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्यावर हे गुळाचं पाक घालते. आपण
1 तारी 2 तारी वगैरे कुठला पाक करून घेतले नाही, फक्त गूळ विरघळून घेतलेला आहे आणि बुडबुडे येईपर्यंत गूळ आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे. तर गॅस बंद करून घेते आणि हे गुळाचा पाक आहे तो मी मखाण्याचे लाडू करण्यासाठी जे मिश्रण आपण तयार केलं आहे त्यावर घालते. आता हे मखाने लाडूसाठी आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते परातीत घातलेलं आहे मी. त्यावर आता हे गुळाचा पाक घालते. गुळाचा पाक घालून चांगलं मिक्स करून घेऊया. हे चांगलं मिक्स करून घेते, मग आपण लाडू वळून घेऊयात. सर्व व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेते. हे सर्व मिश्रणात आपण गुळाचा पाक मिक्स करून घेतलेला आहे. हे थोडंसं गार झालं की मग आपण लाडू वळून घेऊयात. हे गार करण्यास ठेवते. मखाण्याचे लाडू करण्यासाठी आपण मखाने ड्रायफ्रूट्स याचे सर्व मिश्रण गुळाचं पाक करून त्यामध्ये घातलं होतं आणि ते गार करण्यास ठेवलेलं मी. आता सर्व गार झालेलं आहे. ह्याचे आता मी लाडू वळून घेते. ह्याचे सर्व हे गाठी फोडून घेते, मग लाडू वळून घेते. ह्याचे गाठी वगैरे सर्व फोडून घेतलेले आहेत. आता ह्याचे लाडू वळून घेते. आता एक एक मनुके लावून मी साधारण एवढा गोळा घेते लाडू वळण्यासाठी. एक एक मनुके लावून हे लाडू वळून घेणार आहे मी. दिसायलाही खूप छान दिसतात, तसेच हे पौष्टिकही आहेत. असेच बाकीच्या मिश्रणाचे मी लाडू वळून घेते. साधारण या आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहेत. असे सर्व मिश्रणाचे मी लाडू वळून घेते. हेल्दी मखाण्याचे लाडू तयार झालेले आहेत. ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.